पवार साहेबांचा शपथनामा नामाचा जाहीरनामा हा जगातली सर्वात मोठी फसवणूक आहे। खरं तर हा जाहीरनामा खंजीर खुपसणारे नेहमीचे शरद पवार साहेबांनी शपथनामासारखा जाहीरनामा देणे खरं तर जनतेला मूर्ख बनवणे आहे। शरद पवार साहेबांनी 1977 मध्ये आणीबाणीनंतर काँग्रेस पक्ष फुटला आणि त्यानंतर शरद पवार साहेबांनी काँग्रेसला खंजीर खुपसून इंदिरा गांधीची साथ सोडली आणि शरद पवार ब्रह्मानंद रेड्डीजी सोबत गेले। पुढे जर आपण विचार केला पवार साहेबांचा पराक्रम जो खंजीर खुपसण्याचा आहे, 1978 मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादाचं सरकार शरद पवार साहेबांनी पाडलं। 80 मध्ये 40 आमदार बंडखोरी करून पुलोदचं सरकार शरद पवार साहेबांनी खंजीर खुपसून स्थापन केलं। 88चा विचार केला, पुलोदला पुन्हा खंजीर खुपसलं, पुलोदच्या पाठीत पुन्हा काँग्रेसमध्ये गेले। 99 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केली, काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, पुढे गेले। 2019 मध्ये अजितदादाला शब्द दिला, अजितदादाच्या पाठीत खंजीर खुपसला, पुढे गेले। 2019 मध्ये महाविकास आघाडी स्थापन केली। असा जो शरद पवार साहेबांचा प्रवास आहे हा खंजीर खुपसणारा आहे आणि पवार साहेबांनी शपथनामा देणे म्हणजे जनतेला ते मूर्ख समजतात आहे। शरद पवार साहेबांचा शपथनामा हा खंजीर खुपसणाराचा नामा आहे, त्यामुळे पवार साहेबांच्या या शपथनाम्यावर एकही मत मिळणार नाही, या जाहीरनाम्यावर एकही मत मिळणार नाही।